नमस्कार मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जे तात्यासाहेब आहेत ते सत्याला बघायला घरी येतात त्याच्या आणि त्याच्या रूममध्ये जातात. नक्की काय ट्विस्ट घडला आहे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता सत्य असतो तो मम्मी साहेबांना म्हणतो की मम्मी हे बघ मला बाहेर मला झोपायचं आहे, मी खूप दमलोय. तर आता लगेच म्हणते की तुला एवढा घाम कसा आला सत्या. सत्या म्हणतो मम्मी मला खूप त्रास होतोय, मला तापन ते आलाय, मला आता आरामाची गरज आहे. तर आता मम्मी साहेब बोलतात की अरे सत्या पण डॉक्टरांकडे जाऊयात ना. तर सत्या म्हणतो नाही, मला नाही जायचं डॉक्टरांकडे, मला आरामाची गरज आहे. मला कोणी जर भेटायला आलं किंवा कोणाचा फोन वगैरे आला तर तू डायरेक्ट सांगायचं की सत्या झोपलेला आहे आणि मला उठवायला येऊन देऊ नकोस, कारण की मला झोप घ्यायची आहे, मला आरामाची गरज आहे. आणि आता लगेच तो असं म्हटल्यावरती आता ती म्हणते ठीक आहे. तर आता लगेच सत्या हा रूममध्ये जायला लागतो. तो म्हणतो मम्मी तुम्ही पण येऊ नका मला डिस्टर्ब करायला. तर मम्मी साहेब म्हणतात नाही येत सत्या आम्ही. असं म्हटल्यावरती आता लगेच सत्य आता त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि इकडे आता जी मंजू आहे तिला तात्यासाहेब एका ठिकाणी गाडीत घेऊन येतात आणि त्या गाडीत आणल्यावरती तिला आता गाडी एका रोडला एका साईडला थांबवतात आणि साईडला थांबवल्यावरती मंजूचा हात पकडतात आणि तिला रोडच्या मध्यभागी नेऊन उभा करतात आणि म्हणतात की हे बघ, तुला आम्ही जे सांगतोय ना ते बघ आता. तू इथेच उभा राहा मंजू, तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. बघ तुझ्यासाठी मी काहीतरी सरप्राईज देणार आहे. असं तात्यासाहेब म्हणतात आणि थांब म्हणतात मला एक कॉल आला आहे. आणि तात्यासाहेब तिथून गाडीकडे निघून जातात. इकडून तिकडून गाड्या येत असतात, सगळ्या गाड्या येतात. पण आता मंजू ही मध्यभागी उभं असते. ती म्हणते की आता मी जर हल्ले तर तात्यासाहेबांना कळेल मला दिसतंय, तर मी काय करू, सत्या येणार आहे तू लवकर, असं म्हणत असते. आणि तात्यासाहेबांनी एक मोठा हे असतो गाडी, ती गाडी बोलवलेली असते आणि ती आता गाडी येते आणि ती मंजूला उडवणार. तेवढा तिकडे सत्या आता घरावर कुदून घराच्या खिडकीतून बाहेर येतो आणि बाहेरून तो आता तिकडे यायला निघतो मंजूकडे. मला घेऊन मोठी गाडी घेऊन तो तिथे येतो आणि जिकडून जी गाडी येत असते त्याच गाडीला ती गाडी लगेच आडवी लावतो आणि म्हणतो की हे बघा. ही गाडी आडवी लावल्यावरती आता लगेच ते म्हणतो की बस झालं आता. तर आता लगेच तो जो गाडी ड्रायव्हर असतो तो गाडी घेऊन लगेच तिथून पळून जातो. आणि इकडे आता लगेच जी मंजू आहे ती तिथेच उभा असते आणि सत्या म्हणतो की आता काय करायचं. आता ती सत्या आणि बलमा तिथून निघून जातात आणि तात्यासाहेब म्हणतात की आता काय करू मी. तात्यासाहेब त्या गाडीला फोन लावतात त्या मालकाला आणि तो माणूस म्हणतो की हे बघा तुम्ही दुसरा माणूस बघा कोणीतरी, मी नाही करू शकत हे काम, कारण की माझ्याकडून नाही होणार हे काम, मला नाही जमणार, मला माझा जीव प्यारा आहे, असं म्हणतो. तर इकडे आता मंजूची आई आणि अमृता मंदिरात येतात देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्या तिथे आता लगेच देवासमोर दिवंते लावतात, पण त्या म्हणतात काहीतरी अपशकुन घडणार आहे. देवासमोरचा दिवा विझतो आणि त्यांना लगेच जागूट येतो. तर त्या आता तात्यासाहेबांच्या घरी जायला निघतात मंजूकडे. आणि आता त्या मंजूकडे येण्यासाठी निघतात तर पूर्वा पाटील ही तात्यासाहेबांच्या घरी आलेली असते. हे बघून आता ते म्हणतात की तुम्ही इथे. तर ते म्हणतात की हो आम्ही पूर्वा पाटील म्हणते मला इथे केसबद्दल काम होतं त्याबद्दल आलते, तुम्ही काय करता इथे. तर ते आम्ही मंजुरीला भेटायला आलोय असं म्हणतात. तर आता सत्या ते मंजूचा जीव वाचवतात. तात्यासाहेब मंजूचा हात पकडतात आणि म्हणतात चल मंजू. तर मंजू म्हणते तात्यासाहेब तुम्ही मला फसवताय, तुम्हाला वाटलं मला दिसत नाही म्हणजे काय झालं हो, मला गाड्यांचा आवाज तर ऐकू येतो ना. तुम्ही मला रोडच्या मध्यभागी उभा केलं होतं ना मला हे करण्यासाठी, तुम्हाला वाटलं गाडी उडून देईल मला, असं करण्यासाठी ना, पण मला ऐकू येतंय तात्यासाहेब, असं मंजू बोलते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये. आता तात्यासाहेब मंजूला त्याच्या घरी सत्याच्या घरी घेऊन येतात. नक्की काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.